तर भोंदू अशोक खराचं ठाणे कनेक्शन समोर आलंय। ठाणे महापालिकेचे निवृत्त सहाय्यक आयुक्त महेश आहेरांवर गुन्हा दाखल झालेला आहे। कार्यालयातील महिला क्लर्कवर अत्याचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय। व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील त्यावेळेला देण्यात आलेली होती आणि त्यानंतर ठाण्यातील कासार वडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली। सन 2020 ते 23 दरम्यान पीडितेवर आरोपी महेश आहेर याने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले, अत्याचार केला, त्याचबरोबर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली। या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे, त्याचा तपास सुरू आहे। त्याचबरोबर तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे आरोपी महेश आहेर यांनी पीडितेला नाशिक येथील अशोक खरात यांच्या कार्यालयामध्ये नेले। त्या ठिकाणी काही लिंबू मिरची उतरवण्याचा प्रयत्न केला आणि कोणता खडा तिला परिधान करण्यासाठी दिला असा देखील तक्रारीत उल्लेख आहे। त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे। तर पुण्यामध्ये पीएमपीएल बस थेट दुकानात शिरली। आप्पा बळवंत चौकामध्ये अपघाताचा हा संपूर्ण थरार जो आहे तो पाहायला मिळालेला आहे। अपघातामुळे दुकानाचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं जीवितहानी टळलेली आहे। ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाल्याचा बस चालकानं दावा केलाय, मात्र याबाबत कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण जे आहे ते समोर आलेलं नाही। मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आत्ताच 1-1.5 वर्षापूर्वी दुकान खरेदी केलं होतं। पूर्ण जे फर्निचर वगैरे बोर्ड वगैरे सेटअप आहे आता 4-6 महिन्यापूर्वीच लावलेला होता। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। आमची हीच मागणी आहे की आम्हाला नुकसान भरपाई करून मिळावी आणि साधारणपणे 5-7 लाखापर्यंत त्याचा खर्च जाऊ शकतो नुकसानाचा। ड्रायव्हरचं म्हणणं होतं की काहीतरी तांत्रिक अडचण आली मला आणि त्याच्यामुळे मला काही कळलं नाही आणि बॅलन्स गेला असं त्याचं म्हणणं होतं तेव्हा, पण नंतर त्यांनी पोलीस कारवाईसाठी पोलिसांनी त्यांना नेलेलं आहे। तर बातमी आहे बीडमधून। माजलगावमध्ये एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला। अल्पवयीन आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। संबंधित प्रकरण लव्ह जिहादचा भाग असल्याची चर्चा आहे। तर सांगलीमध्ये गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी धिंड काढली आहे। शिवीगाळ केल्याच्या कारणातून सराईत गुन्हेगार टोल्या पोद्दार यानं एकावर गोळीबार केला होता। यामध्ये अजय माने हा जखमी झाला होता। या घटनेनंतर टोल्या पोद्दार टोळीनं पलायन केलेलं होतं। टोल्या पोद्दार, त्याचा साथीदार कांचा माळी आणि दिलावार जमादार या तिघांना पाठलाग करून पोलिसांनी अटक केली। तर रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव एलपीजी ऑटो गॅस पंप बंद करण्यात आला। अपुऱ्या गॅस अभावी एलपीजी गॅस पंप बंद ठेवण्यात आला। ऐन पर्यटनाच्या हंगामात गॅस पंप बंद असल्यानं वाहनधारकांचे हाल होत आहेत। तर पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण होते। आजही पहलगामच्या आठवणी मनाला चटका देऊन जातात। दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगामसह संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये सैनिकांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळतोय। जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये सैनिक डोळ्यात तेल टाकून पहारा देत असताना पाहायला मिळत आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला 22 एप्रिल रोजी 1 वर्ष पूर्ण होणार आहे आणि त्या निमित्तानं काश्मीरच्या पहलगाम व्हॅलीमध्ये आपण पाहतोय की आर्मीचा खडा पहारा सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतोय। जिथे जिथे कार्यक्रम होतात तिथे तिथे आर्मीचा आणि श्रीनगर पोलिसांचा मोठा पहारा सध्या या ठिकाणी असतो आणि मोठ्या संख्येनं हे सगळे जे जवान आहेत ते अशाच पद्धतीने तैनात असतात। त्यामुळे संपूर्ण पहलगाममध्ये आणि काश्मीरमध्ये आजही आपण पाहतोय की जे दहशतवादाचं सावट आहे ते अजूनही संपलेलं नाही। योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, पहलगाम। तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं पर्यटक पहलगाममध्ये पर्यटनासाठी दाखल होत असून पहलगाममधील हल्ल्याच्या घटनेनंतरही इथं पर्यटन सुरू असून सुरक्षेच्या दृष्टीनं भारतीय सैन्य आणि स्थानिक पोलिसांचा कडक बंदोबस्त जो आहे तैनात करण्यात आला। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला 22 एप्रिल 2026 रोजी 1 वर्ष पूर्ण होणार आहे। 1 वर्षामध्ये पहलगाम बरंचसं बदललेलं आहे। ते पहलगाम ज्या ठिकाणी मुंबई, महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरातून पर्यटक यायचे, इथे जागा मिळायची नाही हॉटेल्समध्ये, ते पहलगाम आता 50% रिकामी आहे। महाराष्ट्रातूनही पर्यटक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। थोडीशी भीती होती मनात की असं पाठीमागच्या वेळेस झालंय, ह्या वर्षी काही होऊ नये असं आपल्यासोबत, पण थोडीशी भीती आहे आणि पर्यटक पण त्या हिशोबानं कमी पण आलेले आहेत। पण एन्जॉय करण्यासारखं प्लेस आहे आणि खूप धन्यवाद माना तर मिलिटरीचा आपल्या
जे इंडियन मिलिटरी आहे त्यांचं खूप धन्यवाद, कारण की त्यांच्यामुळे आपण खूप सेफ आहेत. येईपर्यंत एक मनामध्ये भीती होती की तिथे गेल्यानंतर काय एक्सपिरियन्स होईल काय नाही, पण जेव्हापासून आम्ही रूम सोडली तेव्हापासून मिलिटरीचा इतका कडक बंदोबस्त आहे. प्रत्येक जागेवर ते विचारपूस करतात, प्रत्येक जागेवर चेकिंग होते. आणि इथं पण तुम्ही आजूबाजूला बघितलं तर मिलिटरीवाले खूप आहेत, त्यामुळे ती एक भीती कुठेतरी कमी होते की बाबा आपण एक सेफ जागेवर जातो. वातावरण कसं वाटतंय? म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात त्याला, मिनी स्वित्झर्लंड. 100% स्वित्झर्लंडच आहे. आपल्या भारतासाठी एक मोठं शान आहे काश्मीर. चांगलं आहे एकदम. काश्मीर स्वर्ग आहे, या स्वर्गाचा आनंद सगळ्यांनी घ्यावा असं आवाहन महाराष्ट्राच्या पर्यटकांकडून करण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, पहलगाम.